नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण एक महादेवाचं मंदिर जे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये आहे, तर हे मंदिर आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत। हे मंदिर कोल्हापूरपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे। तर हे मंदिर सातेरी महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं। कसबा बेडमध्ये हे मंदिर आहे करवीर तालुक्यामध्ये। तर हे आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। मित्रांनो, मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता चांगला केलेला आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा रस्ता खराब आहे। तर मित्रांनो, आपण फायनली मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि इथून थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात। इथून मंदिराजवळ जातो। या सातेरी महादेव टेकडीवरून तुळशी नदी, भोगावती नदी, कुंभी नदी यांचे प्रवाह तसेच त्यांचे संगम देखील पाहायला मिळतात। पावसाळ्यात या नद्यांचे पाणी वाढल्यानंतर त्यांचे प्रवाह हे स्पष्ट दिसतात। शिवाय संपूर्ण परिसराच्या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवणे सोयीस्कर होते। श्री महादेव मंदिर पूर्वाभिमुख असणारे हे मंदिर कातळात कोरलेल्या गुहेमध्ये वसलेले आहे। आतमध्ये एक शिवलिंग स्थापित करण्यात आले। या गुहेच्या छतावर अगदी मध्यभागी एक गोलाकार रचना दिसते। समोरच्या बाजूस एक विहीर आहे, 30 ते 40 फूट खोल आहे ती, आणि मंदिरात मागे लहान 2 गुहा आहेत। मंदिराच्या डाव्या आणि उजव्या साईडला 2 लहान गुहा आहेत। तर या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला श्री गणेशाची लहान मूर्ती दिसते। तर त्याच्याच साईडला पुढे गेल्यानंतर दुसऱ्या छोट्याशा गुहेमध्ये आपल्याला पार्वतीचे मंदिर दिसते।
तर मित्रांनो, आज आपण सातेरी महादेव मंदिर एक्सप्लोर केलं. परत भेटूया आणखी एका अशाच नवीन ठिकाणी. धन्यवाद.